नमस्कार. मी संध्याच्या स्वयंपाकात तुमचं स्वागत आहे. आजकाल व्हायरल रेसिपी चालू आहे विदाऊट शुगर आईस्क्रीम. तर मी आज ती बनवत आहे. ती असे मखाण्यापासून बनते. त्यासाठी मी बाउलमध्ये मखाना, खजूर, बदाम, काजू आणि कोको पावडर घेतला आहे. चॉकलेट सिरप टाकत आहे. जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट असेल तर तुम्ही ते टाकू शकता किंवा चॉकलेट सिरपसुद्धा टाकू शकता. आणि हलकंसं गरम असलेलं दूध मी त्यामध्ये मिक्स करत आहे. हे मिश्रण आपल्याला मिक्स करून 1 तासभर आपल्याला भिजवत ठेवायचं आहे. त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि रेसिपी आवडली असल्यास शेअर करा. वाटून झाल्यानंतर एक कंटेनर घेतला आहे काचेचा. जर तुमच्याकडे आयसिंग मोल्ड असेल तर डायरेक्ट तुम्ही आयसिंग मोल्डमध्ये टाकू शकता. हे मिश्रण असंच एकदम क्रीमी टेक्स्चरवालं होतं. तर हे एकदम मस्तपैकी टाकून घ्यायचं आहे. ही प्लेन करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात बबल्स वगैरे येऊ नयेत. आणि मी गार्निशिंगसाठी माझ्याकडे डेअरी मिल्क चॉकलेट होतं ते टाकलं आहे. जर तुमच्याकडे चॉको चिप्स असतील तर ते टाकू शकता तुम्ही किंवा असंही छान टेस्ट करतं. हे मस्तपैकी गार्निशिंग झाल्यानंतर त्याला रॅप करून ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यात बर्फाचे क्रिस्टल जमा होऊ नये. बघा अशा पद्धतीने रॅप करून ठेवायचं आहे त्याला. आणि टिफिन मस्तपैकी पॅक करून ओव्हरनाईटसाठी फ्रीझरमध्ये ठेवलेला होता. फ्रीझरमधून काढून 2 ते 5 मिनटं ठेवला बाहेर. त्यानंतर मी उघडून बघितलं तर आईस्क्रीम एकदम मस्त अशी झाली होती. तुम्ही बघू शकता किती क्रीमी टेक्स्चर आणि छान टेस्टलाही खूप मस्त लागते.